तर पुण्यातही शाळेचा आजचा पहिला दिवस आहे. थेट जाते आपले प्रतिनिधी अमोल धर्माधिकारी यांच्याकडे. अमोल, तुझ्या आसपास बरीच मुलं दिसत आहेत ज्यांच्या शाळेचा अर्थातच आजचा पहिला दिवस आहे. अमोल, माझा आवाज पोहोचतोय तुमच्यापर्यंत? अमोल, माझा आवाज पोहोचतोय? अमोल, आपण पाहतोय पुण्यात देखील आज शाळा भरलेली आहे. राज्यातल्या शाळांचा पहिला दिवस आहे. तुझ्या आसपास बरीच या ठिकाणी मुलं दिसत आहेत. त्यांना विचारा, आजचा पहिला दिवस, हाऊस द जोश? नक्कीच हे सगळं दृश्य आपण पाहतोय. शाळेचा पहिला दिवस होता. शाळेने सुद्धा मोठ्या उत्साहामध्ये विद्यार्थ्यांचं स्वागत केलेलं आहे. अनेक विद्यार्थी आपल्याला विद्यार्थिनी पाहायला मिळतात ज्यांचा पहिला दिवस आजचा शाळेचा होता. नाव काय तुझं आणि तू कितवीत आहेस? ऋषिका आणि फर्स्ट मध्ये. कसा गेला दिवस, कसा गेला आजचा? मस्त. बरं, नवीन कपडे घातलेस, ओळख झाली, मित्र नवीन झाले का? तुझं नाव काय? रुद्रा. बर, कसं होता पहिला दिवस शाळेचा? छान. तू रडली नाहीस? नाही. बर, फ्रेंड्स झाले नवीन? हो. कसे होते? टीचर कसे होते? चांगले. बर, तू काय सांगशील, कितवीत आहेस तू? फर्स्टला. फर्स्ट इयरला. कसं वाटलं आज शाळेत नवीन शाळेचा ड्रेस घालून तुम्ही गेला सगळे? छान वाटलं. काय काय केलं आज शाळेमध्ये, काय केलं? आम्ही नाचलो, गाणं गायलो. हा, खाऊ दिला का टीचरनी? हो. काय आम्हाला खाऊ खाल्ला तुम्ही सगळे? हायडिंग वाला बिस्किट दिलं. बर, आणि फ्रेंड्स मिळाले का तुला? नवीन फ्रेंड्स मिळाले? हो. बर, तू काय सांगशील ताई? कोणतं गाणं म्हटलं अमोल? आम्हालाही ऐकायला आवडेल. आजच्या पहिल्या दिवशी कोणतं गाणं म्हटलं? कोणी कोणी मस्ती केली? आम्हालाही ऐकायला आवडेल. सांग बरं, सांग काय गाणं म्हणालीस? आहा टमाटर आणि अगबाई. एकदा म्हण टमाटर गाणं. अगबाई आणि डगबाई. कसं म्हटली, सांग बरं. आम्ही किती जण होतो? तू, मी, अजून ते दोघं होते. बरं, तुम्ही सगळ्यांनी एकत्रित म्हणा. जरा माईक करा आता. म्हण गाणं, म्हण. कुठलं गाणं म्हणा? म्हणा पटकन. अगबाई डगबाई लागली कर, डगाची केवढी झड, थोडीनं थोडक्यात लागली फड, थोडीनं थोडक्यात लागली फड, उन्हाच्या डोंगराला पाण्याची धार. अगबाई डगबाई, अगबाई डगबाई लागली कर, उन्हाच्या केवढी झड, थोडीनं थोडक्यात लागली फड, थोडीनं थोडक्यात लागली फड, ढगाला उन्हाची केवढी झड. अगबाई क्या बात है डगबाई, अमोल. अगबाई डगबाई. खूप 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 धन्यवाद तुमच्या सगळ्यांचे. म्हणजे पहिला दिवस आहे, सगळे नवीन हे विद्यार्थी आहेत, पण यांची एकमेकांची ओळख आहे. खरंय. किती चांगल्या पद्धतीने आपल्याला पाहायला मिळते. आणि पहिलाच दिवस असताना त्यांना काही गाणी सुद्धा या ठिकाणी म्हणायला सांगितलेली होती. आणि आजचा हा पहिला दिवस जो या संपूर्ण बाल विद्यार्थ्यांचा होता, तो अतिशय आनंदामध्ये त्यांनी घालवलेला आहे. आणि तितकंच गोड गाणं सुद्धा या ठिकाणी सादर केलंय अमोल. खरं तर हे निरागस प्रेम, ही निरागस मैत्री, आणि हाच तो शाळेचा पहिला दिवस असतो जो प्रत्येक जण नंतर मोठं झाल्यावर मात्र बालपणात रमत असतो. अर्थात पुढची बातमी सुद्धा याच संदर्भातली आहे अमोल. नाशिकमध्ये सुद्धा विद्यार्थ्यांचं पारंपरिक पद्धतीनं स्वागत करण्यात आलंय. नाशिकच्या रचना विद्यालयात विद्यार्थ्यांचं पारंपरिक पद्धतीनं स्वागत झालंय. औक्षण करत तिथं विद्यार्थ्यांची या ठिकाणी पावलं उमटवण्यात आलेली आहेत आणि पहिल्या दिवशी जल्लोष स्वागत होत आहे. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.